सुंदर अशी फलंदाजी केली आहे. मॅच आपण बघतोय दोन संघादरम्यान. एका साइडला संघ आपण पाहतोय चौधरी ऑटो आणि दक्ष 11. अशा प्रकारचा संघ आपण पाहतोय. चौधरी ऑटो संघ बॅटिंग करतोय. परशुराम सर मिथून ज्या आता मॅच चालू आहे त्या संघाचा प्लेअर आहे तो पंच आलेला आहे तिकडनं जितू पाटील पंचांच्या भूमिकेत. चला जिथे कमी तिथे आम्ही ही संघटना पण चालवली पाहिजे आणि ती संघटना जितू चालवतोय. परशुराम पाटील सर इशारा करतायत लेट्स प्ले. प्रताप भोईर बॉलिंग मार्कवरती. अनेक साऱ्या टुर्नामेंट गाजवल्यात पण तू गावाचं टुर्नामेंट जेव्हा असते ना मोठमोठे खेळाडू कमी पडताना पाहिलेत. बघूया या स्पर्धेत काय घडेल. आणि हा मॅच फार महत्त्वाचा आहे. करण ज्याला उर्फ नायकी या नावाने देखील ओळखलं जाते आणि रोशन उर्फ पिंटू हे दोन हाफ सेंचुरी मारले. अजून काय पाहिजे. करण नावातच रन आहे आणि ते रन त्यांनी ठोकलेत आज. आज मजा येईल. विनोद दादा देखील जोडीला आहे. एन्जॉय प्रत्येक जण करतं या स्पर्धेत. TPL ट्युरी प्रीमियर लीग सीझन 1 महत्वाचा मॅच. लेट्स प्लेचा इशारा. गेम ऑन. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल सन्मानपूर्वक खेळलाय करणने आणि कव्हरला खेळलाय. 1 रन 1 बॉल. प्रताप भोईर श्रद्धांजली चषकामध्ये 1 बॉल 7ला तो गोल्डन सिक्सर. ती आयकॉनिक इनिंग अविस्मरणीय. जबरदस्त बॅटिंग केली होती. जबरदस्त बॅटिंग मला सुद्धा खूप आवडली. प्रताप आपल्या स्पेलमधला दुसरा चेंडू घेऊन येतील. हो रिव्हर्स मिस होतोय. निर्धाव. प्रताप हा टिवरी गावाचा बाहुबली आहे. गोलंदाज त्याच प्रकारे चांगला फलंदाज सुद्धा आहे. म्हणजे ऑलराऊंडर टिवरी संघाचा आहे तो. म्हणजे 2 आयकॉन प्लेअर आमने सामने आहे. रोशन पिंट्याला आपण आयकॉन म्हणू शकतो. प्रताप तर ऑलरेडी आयकॉन आहे आणि दोघांमध्ये हे बॅटल रंगणार आहे. ऑफ स्टंपवरती ब्लॉक हॉल डिलेव्हरी. धाव घेण्याचा इरादा नाही. डॉट बॉल आलाय. प्रतापचा बोलबाल आहे. या 2 बॉलवरती 2 डॉट आल्यात आणि रोशन थोडा प्रेशरमध्ये आलाय. 3 बॉल 1 रन. मला वाटतं प्रतापला सांभाळून खेळण्याची त्यांची भूमिका आहे. त्याच्यानंतर अटॅक करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. प्रताप आपल्या चौथ्या चेंडूच्या तयारीत. हो पुन्हा एकदा डॉट. सुरेख गोलंदाजी प्रताप भोईर यांच्या मार्फत. पिंट्या काहीतरी मला वाटतं भ्रमात आहे. त्याच्या बॅटला चेंडू लागत नाही आहे. ओ लागला पण तो एकदम 9वा 10सा. फलंदाज आहे तर मी पण चांगला फलंदाज आहे असं दाखवलं आहे. सुरेख षटकार. हो फुलटॉस चेंडू बॅटची कड घेऊन जातोय. सिंगल पूर्ण करतात. या सिंगल धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 8 धावा. बिनबाद 8. लेग बाईची एकदा होती आणि 8 रन आलेत. चांगली सुरुवात केली मी म्हणून. प्रतापला सांभाळून खेळला. सावध पावित्रा अध्यापत केला आणि सध्याच्या घडीला 1 ओव्हरमध्ये 8 धावा. टिवरी गावात प्रीमियर लीग आल्यानंतर सर्वांना एकत्रित घेण्याचा हा उद्देश आहे की सर्व गावकरी जे खेळाडू आहेत ते एकत्र यावे, चांगला खेळ खेळावा आणि टिवरी गावाचं नाव रोशन करावं. म्हणून ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगली संकल्पना
पहिलं पर्व आहे, दुसरं पर्व अजून भारी आपण पाहणार आहोत. विनोददा नक्कीच. नक्कीच मी सुद्धा म्हणजे असं अपेक्षा नव्हती केली की एवढं चांगलं होईल, पण खरोखर संकेत भोईर असतील, विवेक भोईर असतील आणि त्यांचे सहकारी असतील, मी मनापासून त्यांचे म्हणजे अभिनंदन करेन. त्यांचे सहकारी पण असतील सगळे. आणि आताच पार पडलेली दाऊदादा यांची स्पर्धा, ती सुद्धा एकदम चांगली स्पर्धा झाली. आणि घरी बसून बघितलेली स्पर्धा, यातले काही प्लेयर घरी बसून बघत होते, त्यांना खेळायचं होतं या ग्राउंडवर, पण ही संकल्पना लगेच संकेत भोईर आणि त्यांच्या टीमच्या आली आणि त्यांनी ठरवलं अचानक, आणि ते म्हणजे पूर्ण होत आहे आणि होईल. खूप चांगलं, मला तर खूप म्हणजे चांगलं वाटतंय. नक्कीच चांगला उल्लेख आपण केला. हा बॉल ऑन द राईज खेळायचा होता, फटका फसला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आलाय. हा हा हा, काय सेलिब्रेशन पहा, जबरदस्त. जणू काही एका वाघाची शिकार रणानेच केली, तेच दिसून आलंय. बंधू साडू, खतरनाक कॅच. साडू साडू म्हणजे एका कंपनीने फसवलेली 2 ग्राहक. सुरेख झेल. काय सेलिब्रेशन पहा. यस, याला बोलता आता प्रीमियर लीग आहे, एक प्रकारचा गाव कप. आणि हा उत्साह पाहिजे, हा जल्लोष, हा जोश पाहिजे, आणि एकमेकांना थोडं ठिसवलं देखील पाहिजे, तर मजा येते. आणि ते ॲग्रेशन असावं, परंतु ते फक्त आणि फक्त एन्जॉय पुरती, एन्जॉयसाठी, बरोबर मनावर आहे. कोणी घेऊ नका. मला वाटतं नायकी यांना स्ट्राईक मिळत नाही, कारण त्यांनी पहिल्या मॅचला जो परफॉर्मन्स केला आहे त्याची अपेक्षा आम्हाला परत आहे. आता मिथुन किनी, हे बीट होत आहेत. सुरेख गोलंदाजी. गोलंदाजीसाठी आलेत ते निलेश. बघूया पुढचा बॉल कशा प्रकारे असेल. 8 रनवरती गाडी थांबली आहे. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरला 8 आले, 2 डॉट आलेत. पुढचा बॉल मिथून, अनुभव आहे, स्विंग अँड मिस. नुसती ही प्रीमियर लीग नाही तर इथून अजून जे नवनवीन टॅलेंट आहे ना, टॅलेंटेड प्लेयर, तेही इथून उभरताना दिसतील. आणि येणारे फ्युचर प्युरीचे मला वाटते 2-3 संघ आहे, त्यामध्ये त्या खेळाडूची निवड केली जाईल. इथे खरा टॅलेंट या प्रीमियर लीगमध्ये आपण पाहणार आहोत. TPL सीझन 1. हो, आता मात्र तिथे मात्र षटकार. मिलिंद भोईर यांचा मला वाटते जो कटआउट आहे, बॅनर, तो फाटला गेलाय. इतका वेगाने जोरदार हिट. मिलिंद भोईर यांचा बॅनर पाहू शकता. रवींद्र ठक्कर यांचा बॅनर बाजूला आहे, त्यांच्यावरती त्यांनी स्माइल केले. आणि मध्ये मला वाटतंय मिथुन भोईर यांनी सांगितलं 2 डॉट जाएगा चलेगा लेकिन 6 मारेगा साला झुकेगा हे नहीं. पहा, षटकार आणि दिनेश पाटील भाऊजी, त्यांना आपण पाहतोय, चंद्रपाड्याचे भाऊचे आहेत ते. वेलकम दिनेशजी पाटील, दीपेश फाउंडेशन. सध्या इन नाही आहेत, परंतु पुढच्या मॅचमध्ये दिसतील मला वाटते. 14 रन 4 बॉल. पुढचा बॉल, ओ अप्रतिम, ऑन दी अप, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, याला बोलतात प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. टेक्निकली चौकार. सेलिब्रेशन राजेश पाटील 2020 बॉईजचे सर्वा. आणि त्यांचं सेलिब्रेशन पहा, पहिल्या रात्रीपासून आतापर्यंत एकच तो जर पाहिला स्टँड धरून ठेवलाय. VIP बॉक्स आहे. चौकार अप्रतिम पाहिला. ॲक्शन रिप्ले पहा, ऑन दी अप, स्क्वेअर कट, कव्हर ड्राईव्हला हा कट केलेला फटका, चौकार आलाय. क्रॅकिंग. आता समोरच्या दिशेने उडवलंय हवेत बॉल, आणि पाहता पाहता प्रताप भोईर पाहतच राहील. इतका सुंदर हाय अँड हँडसम सिक्सर. 6 धावेने 10 + 24 धावा. मला वाटते मिथुनने
भरपूर दिवस मॅचच पाहिले आणि मॅच पाहिल्यानंतर आज तो राग काढला इथे. 5मध्ये 16 गेले. टॅलेंट आहे मिथुनमध्ये आणि तो टॅलेंट दिसला. काय म्हणाल मिथुनच्या या बॅटिंगबद्दल? मिथून सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. मला वाटतं आतापर्यंत त्यांनी 2 षटकार आणि 1 चौकार मारलेला आहे. आता 2 षटकांची समाप्ती झाली आहे आणि स्कोअरबोर्ड झालेला आहे तो 24. 1 गडी बाद झालेला आहे. आता साडू भाऊ आलेले आहेत तिसरं षटक घेऊन. साडू म्हणजेच कल्पेश. कल्पेश चौधरी. TPL टिवरी प्रीमियर लीग आणि सर्व गावकरी एकत्र आहेत आज. टिवरी गावाचा हा बहुमान अभिमान आपण पाहतोय. मानाची ही स्पर्धा म्हणून गणली जाईल इथून पुढे. आणि याच प्रकारे बॅटिंग राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर 48 पर्यंत दाखवतोय. आज मुंबई RCB शेवटच्या बॉलपर्यंत मॅच आणि RCB संघाने बाजी मारली. नंबर 1ला सध्या RCB टीमला पाहतोय. पॉईंट्स टेबलमध्ये 14 पॉईंट्स आहेत, परंतु नेट रन रेटच्या जोरावरती नंबर 1ला आहे सध्या तरी. इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धाव्याने धावफलक जर पाहिलं 25 धावा, काम 25. कल्पेश विकेट घेऊ शकतो, ती क्षमता आहे आणि करण धावा मारू शकतो. काय वाटते इथे विकेट की षटकार येतील? लेग साईड पंच दर्शवतात वाईट. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 26. आतापर्यंत 26 धावा. WD प्रताप भोईर आपला एक्सपिरियन्स शेअर करतोय. समोर प्रताप भोईर आहे, म्हणजेच 4 ओव्हरमध्ये 50-60 हव्यात. ज्या प्रकारे हे मैदान आहे अप्पा, मैदान कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे. करणने अक्रॉस दी लाईन खेळलेला फटका गॅपमध्ये आहे. काऊ कॉर्नर फेसमध्ये फिल्डर आहे आणि त्याच्या मस्तकाला दस्तक देत थेट चौकार. अप्रतिम फटका. गॅप शोधला. फिल्डर फार लेट झाला आणि त्याची धावण्याची ॲक्शन थोडी वेगळी झाली. मयूर चांगल्या फॉर्मला आहे यंदा. 2-3 स्पर्धा गाजवल्यात. चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये देखील चांगली बॅटिंग स्वरा दक्ष 11मध्ये खेळत असताना केली होती. राऊंड विकेटने. आता इथे फटका फसलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. टिपलाय झेल हिमांशू पाटील आणि परशुराम पाटीलने इशारा केलाय विकेट डाऊन. तीस रन. आज टिवरी प्रीमियर लीग आणि सर्वांना जेवणाची व्यवस्था आपण पाहिली. अजून जेवण चालू आहे मला वाटते. जेवले नसतील त्यांनी जेवून घ्या, किंवा जे लवकर जेवले असतील त्यांनी डबल जेवून घ्या. तीस रन, 2 विकेट आतापर्यंत. टिवरी प्रीमियर लीग चांगली संकल्पना, चांगलं व्यासपीठ, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगले खेळाडू आणि तेवढाच चांगला सपोर्ट गावकऱ्यांचा आहे. गावकऱ्यांचा सपोर्ट असला तर मग कुठलीही स्पर्धा असू द्या ती यशस्वी होईल. ऑफस्टंपवरती पिचिंग केलेला बॉल. आता जर पाहिलं ना तर अँगल एक कोण पकडलाय गोलंदाजाने, तो अँगल निर्माण करतोय आणि बॅटरला रीड करून गोलंदाजी करतोय मिस्टर कल्पेश. 3 बॉल झालेत, 30 रन, 2 विकेट आतापर्यंत. आता हा बॉल थोडासा जर पाहिला पुन्हा एकदा, बॉल जो टप्पा पडला ना ती लेंथ महत्वाची आहे. टप्पा पडून किती बाहेर गेला याला महत्त्व नाही आहे. पहिला बॉल पिचिंग कुठे झाला तो इम्पॉर्टंट आहे आणि तो ॲनालिसिस करताना परशुराम पाटील सरांनी इशारा केला की डॉट बॉल. किंवा बॉलरच्या फेवरमध्ये
आडव्या बॅटने शॉर्ट अंपुलचा फटका. आता मयूर आलाय आणि मयूरने एक उंच उडी घेतली, झेप घेतली आणि सध्या कॅचही घेतला. विकेट डाऊन. मयूरने टिपलाय झेल. संपलाय जयेशचा खेळ. गेलाय विकेट. 30 धावा, 3 विकेट, 5 बॉल. पहा ॲक्शन रिप्ले प्रदर्शन लाईव्ह वरती. अप्रतिम कॅच. पहिला असं वाटलं की आरामात कॅच घेतला जाईल, त्यानंतर पाहिलं तर बॉल थोडासा वरून जात होता. मयूरने उंच उडी मारली आणि तिथे हाईटचाही फायदा झाला, उडीचाही फायदा झाला आणि या विकेटने कल्पेशचाही कॉन्फिडन्स वाढला आहे. कल्पेश मला वाटते रेग्युलर क्रिकेट खेळत नाही आहे, परंतु आज खेळल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक होप्स येईल, एक जोश येईल की मीही प्रॅक्टिस केली पाहिजे. येणाऱ्या टुर्नामेंटमध्ये माझी वर्णी लागेल, आपल्या गावातील संघामधून मी खेळेन जर प्रॅक्टिस केली. म्हणून काही जे खेळाडू आहेत क्रिकेटपासून जे लांब आहेत ना, ते आता थोड्या दिवसात क्रिकेटपासून जवळ येतील. प्रीमियर लीग का होईना प्रॅक्टिसला तरी येतील आणि चांगला खेळ ज्याचा होईल तो गावासाठी टिवरी गावाच्या एखाद्या संघामध्ये खेळेल. विनोद दादा. कल्पेश याचा विजा फक्त 20च दिवस असतो टिवरी गावात आणि राजस्थानला 40 असतो. त्याचं वोटिंग कार्ड बघितलं ना तर राजस्थान येते. आधार कार्डवर पण त्याचं ID राजस्थान येते. चांगली माहिती आहे तुमच्याकडे. ड्राईव्ह केला आहे या बॉलला, लॉंग ऑफला खेळला आहे. फिल्डर आहे, आरामात फिल्डिंग केली, आरामात फेकी केली आणि 1 धाव. सध्या कंप्लीट. ओव्हर झाले 3 ओव्हरमध्ये 31 धावा. पुढच्या मॅचचा टॉस देखील फार महत्त्वाचा आहे. तर पुढच्या मॅचचा टॉस जो आहे, दोन्ही टीम आपणही रेडी राहा. इलेवन. ग्रुप स्टेज मला वाटतंय ग्रुप स्टेजचा शेवटचा मॅच. एकतीस 3 ओव्हर 31 धावा. प्रताप भोईर त्यांच्यापर्यंत चेंडू गेला. 1 रननी धावपळक 32. पुढचा बॉल. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय जतीनला. हा बॉल थोडासा खराब बॉल होता, बाहेर निघणारा बॉल. वाईड बॉल आहे आणि वाईड बॉलने धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 33 धावा, 3 विकेट, 3.1 बॉल. 3-3-3-3चा को इन्सिडंट आकडा. प्रताप पुन्हा एकदा सल्ला देतोय. बघूया पुढचा बॉल. जतीन बॉलिंग मार्कवरती रेडी होतोय. यावेळी खराब बॉल. जसा बॉल आला तसा पाठवलंय लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर. येतोय चौकार. टिवरी प्रीमियर लीग शानदार चौकार. ॲक्शन रिप्ले पहा. हुकचा फटका, कमरेपेक्षा वरती टॉस झाला बॉल. टप्पा पडल्यानंतर शेखर दादा आहेत, त्यांच्या स्वागताकरता हा चौकार. हातामध्ये पाण्याची बॉटल होती, ते घेऊन ते बॉल आणण्याकरता गेला, हे आपण पाहिलं शेखर दादाला. 37 धावा.
37 धावा 2 बॉल. जतीन बॉलिंग मार्कवरती. सगळा स्पीडअप करा गेम थोडा. लाईव्ह वाले आणि कॉमेंटेटर झोप नाही झाल्यात. मला वाटते परत मॅच आहे तिथे. फुल टॉस बॉल बरोबर. प्रताप भोईर त्या बॉलवरती आलाय, टिपलाय झेल, संपलाय मिथूनचा खेळ. याला बोलतात जबरदस्त कॅच. अनुभवी, एक्सपिरियन्स. प्रताप भोईर म्हटलं तर प्राऊड ऑफ टिवरी. टिवरी गावाचा गौरवशाली खेळाडू, टिवरी गावाचं नाव अनेक वेळा आपण पाहिले प्रतापने उंचावले असा हा खेळाडू. काय कॅच घेतला. 37 धावा आतापर्यंत 3 बॉल. आणि आज सर्व गावातलेच खेळाडू आहेत, त्यांनाच संधी आहे, जे पहिल्यापासून गावात रहिवासी गाववाले. तीन बॉल 37 धावा. या धावफलकावरती मंगेश, ज्याला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. न्यू बॅटर इन सुनील आलाय. सुनीलच्या माहितीसाठी 3 बॉल बाकी. मिथून त्यांचा सक्का भाऊ तो आऊट झाला. आता सुनील यांनी एक रन काढला एका धावेने. धावफलक 38 धावा. 4 बॉल 38. यानंतर नायरा 11, युवांश 11 टॉसला यायचंय. ग्रुप स्टेपचा अंतिम मॅच. 38 धावा 4 बॉल. 5वा बॉल ही डॉट येतोय. चांगली गोलंदाजी होते, कमबॅक होतोय. आणि आतापर्यंत 5 बॉल 38 धावा 4 विकेट. अंतिम बॉल. अजून एकदा डॉट बॉल. आणि आतापर्यंत पाहिलं तर 38 झालेत. 39 एक छोटस लक्ष समोर आहे, परंतु चांगला बॉलिंग अटॅक असला तर या धावाही डिपेंड होऊ शकतात. लो स्कोर मला वाटते आतापर्यंतचा हा आहे. आमच्यापर्यंत माहिती आली आहे की अविनाशजी भोईर यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. 12 वाजून गेलेत आणि आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अविनाशजी भोईर, हॅप्पी ॲनिव्हर्सरी. स्क्रीनवरती अविनाशजी भोईर यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला टॉसला यायचंय. नायरा 11 आणि युवांश 11. आदरणीय महेंद्रजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टिवरी गावाचे विद्यमान सरपंच रवींद्र ठक्कर साहेबांना आपण पाहतोय.
भावाची अॅनिव्हर्सरी आहे. लाईटीचा आणि डिझेलचा खर्च ओके. ए संदीपचा काय रे पॅनल्टी लावू भाऊ भोईर आणि कोण दुसरा आणखीन एक अॅनिव्हर्सरी आहे आज. खऱ्या अर्थाने दीपेशजी भोईर दाऊ दादा यांचे सुद्धा आज अॅनिव्हर्सरी आहे. दीपेश भोईर उर्फ दाऊ दादा आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. या स्पर्धेकरता जर पाहिलं लाईटचा जो काही खर्च आहे तो त्यांच्या वतीने आलाय आणि नूतन कुमार भोईर यांच्या वतीने आपण पाहतोय. सूरज माळी टॉससाठी यायचे. सूरज माळी नायराचे तिन्ही आयकॉन वाटतात मला. दर्शन भोईर त्यानंतर प्रकाश पाटील रवींद्र ठक्कर. सूरज आणि रवी ठक्कर एकाच टीममध्ये खेळत असतात. आता एकमेकांच्या अपोजिट. टॉस जिंकलेला आहे मला वाटते नायरा 11 संघाने टॉस जिंकला. निर्णय काय आहे? जाऊया या मॅचच्या दिशेने. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. महान पाटील देखील जॉईंट होतील मायक्रोफोनवरती. थोडी कॉमेंट्री तेही करतील. गाव कप आहे, प्रीमियर लीग आहे गावची तर नक्कीच. पहिला बॉल फ्लिक केलाय. पहिल्याच बॉलवरती रनआउटची संधी आली होती. 1 रन कंप्लीट. मयूर आणि निलेश ही जोडी आपण पाहिले आणि रोशन उर्फ पिंट्या बॉलिंग मार्कवरती. पिंटूला आपण पाहतोय. 1 रन. लो स्कोर आहे. म्हणजे जर पाहिलं 40 50 60 धावा या ग्राउंडवरती येत आहेत आणि आता 38 धावा 39चं टार्गेट आहे. जर चांगली गोलंदाजी राहिली तर धावा रोखू शकतात. नक्कीच तसा प्रयत्न सुद्धा त्यांना करावा लागेल आणि ते करतील. शेवटी चेंडू हा गोल आहे, काही सांगू शकत नाही. क्या बात आहे. चांगला उल्लेख आणि एक नवीन शोध तुम्ही लावला. चेंडू हा गोल आहे म्हणून तर सांगितलं की चांगला तुम्ही शोध लावलाय. प्रदर्शन लाईव्हनी हा शोध लावलाय की चेंडू गोल आहे. आडव्या बॅटने केलंय पूल अनसक्सेसफुल. चांगला कॅच. गेलाय विकेट. 1 रन 1 विकेट. चांगला कॅच आणि बाहेरून पहा मैत्री संबंध. 500 रुपये बक्षीस सुद्धा त्यांना लगेच दिलेलं आहे तिथेच सुनील किल्ले यांना. LB लीलाधर भोईर. लीलाधर बी. आत्ताच आम्ही देवळावर नव- झाड विमान प्रेमी लीलाधर बी आलेले आहेत. दाने दाने में केसर का दम. बोलो जुबा केसरी. एक रन 1 विकेट गेला आहे. रोशनने चांगली गोलंदाजी केली म्हणून सांगितलं की चांगली गोलंदाजी राहिली तर मॅच बनू शकतो. 22 मध्ये 38 पाहिजे आहे. प्रदर्शन लाईव्ह भरपूर मेहनत केले तुमच्या चॅनलनी. काय म्हणाल एकंदरीत कॅमेरामॅन जे आहेत डिजिटल स्कोरर आहेत कशी मेहनत आहे सर्वांची प्रदर्शन लाईव्ह करता. महत्त्वाचं म्हणजे कॅमेरामॅन आणि स्कोरर आणि ऑपरेटर यांच्यावरच मी उडतोय. बॉलही चांगला उडाल्यानंतर डॉट बॉलचा इशारा आलाय.
चांगली गोलंदाजी होते सध्या. 3 बॉल 1 विकेट 1च रन. याचाच अर्थ रोशनने कमबॅक केलाय या मॅचमध्ये. चौथा चेंडू रोशन यांचा. जयेश भोर यांच्यासाठी. समजण्या पलीकडे चेंडू टाकलेला आहे. जयेश भोर यांना रोखून धरलेला आहे ते म्हणजे रोशन पिंट्या यांनी. सुंदर गोलंदाजी. 1 विकेट 2 निर्धाव चेंडू 1च धाव. अप्रतिम गोलंदाजी होते. कमबॅक करतोय रोशन पूर्णपणे आपल्या टीमला. आणि रोशनवरती भरपूर जिम्मेदारी आहे. 4 बॉल 1 विकेट गेलाय. जयेश आहे ज्याच्याकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहे स्ट्राईक एंडला. ओ यावेळी हा बॉल विचार केला जाईल पंचांकडून. यस, इट इज अन बीमर बॉल. आणि त्यानंतर 4 धावा. बीमर हा असा बॉल आहे जो गोलंदाजाला जास्त वेळा बिमारही करतो. येणारा बॉल फ्री हिट. चांगली गोलंदाजी करत होती. कुठेतरी रोशनला नजर लागली हेच मी म्हणेन महानजी. हो, अंकुश बाबा लिंबू काढा, लगेच फिरवून घ्या. 4 बॉल 6 धावा. फ्री हिटचा बॉल आहे. रोशन एक वेगळी ॲक्शन आहे गोलंदाजी करण्याची. पायावरती बॉल होता, ज्या बॉलला ड्राईव्ह केलंय मिड विकेटला खेळायचं होतं. फिल्डर आलाय पुढे. आणि सध्या 1 धाव. एका धाव्याने धावफलक 7 रन 5 बॉल. रोशनने देखील भरपूर मेहनत घेतली होती श्रद्धांजली चषकामध्ये. 5 रात्र इथे नॉनस्टॉप राहिला आणि आज 6वी रात्र तोही खेळतोय या स्पर्धेमध्ये. पाच बॉल 7 अंतिम बॉल. अपील, परंतु अपील फेटाळून लावले. चांगली गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून. तो एक खराब बॉल आला, तो वगळता इतर गोलंदाजी अप्रतिम राहिले. ओव्हरला जर पाहिलं तर रन्स आहेत सध्या 7 रन. बर्गमॅन बंद करा. अजून मला वाटते रिक्षा आहे, रिक्षाची सुद्धा लाईट चालू आहे बाहेर, तीही बंद करा. टेम्पोच्या पुढे जी रिक्षा आहे तिची लाईट आणि त्याच्या पाठीमागे एक बाईक आहे, बंद करा बंद करा. बर्गमॅन आकडा काढा त्यांचा, चालेल. 18 बॉल 32 ची गरज. आज LED वॉल शोधून दाखवायचे आणि लगेच प्रदर्शन लाईव्ह कडून 1000 घेऊन जायचंय. अठरा बॉल 32 ची गरज. टाइम कडे लक्ष आहे आमच्या स्कोररचं. नाहीतर प्रीमियर लीग मध्ये 3 प्लेयर आतमध्ये घेऊ. ओ शरीरभेदी बॉल होता. या बॉलला ओळखू शकला नाही सुहास भोईर. 5 रात्री फक्त सर्व जर पाहिलं लेखाजोखा लिहिण्याचं काम करते. किती पैसे आले किती गेले हिसाब किताब मॅनेजमेंट. आणि आज त्यांना पाहतोय दोन्ही बंधू एकाच टीममध्ये आहेत, म्हणजे 2-2 4 बंधू आहेत. मिथुन यांचा बंधूही आहे, रोशनचा बंधू सुहास मागे आहे. हा फटका फसलाय, फिल्डर येतो वेगाने पुढे. ओ करण जबरदस्त एफर्ट्स लावले होते. आता मयूर, यावेळी काय घडतंय, मयूरला विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडले. त्याचं कारण आहे की मैदानाच्या आतमध्ये उतरवायचं आहे, आणायचं आहे प्रताप भोईरला. परंतु मयूर विकेट गेला
कदाचित जयेशचा विकेट गेला असता तरी चालला असता आणि जयेशने मयूरचा विकेट टाकलाय. बघूया अजून भरपूर सारे बॅटर आहेत. असं नाही की जयेश खराब खेळाडू आहे. जयेश देखील चांगला बॅटर आहे आणि तोही गेअर चेंज करू शकतो. 9 रन 2 बॉल 2 विकेट. टार्गेट जर पाहिलं 39चा आहे म्हणजे 30 पाहिजेत. येणारे बॉल 16 बॉल 30ची गरज. काहीतरी पडलंय बघा. प्रेक्षक आलेत मला वाटते मैदानाच्या आतमध्ये. आज पैशांचा वर्षाव. पाऊस पडेल की काय हे पहा. नागेश पाटील नागेश पाटील नागेश पाटील आल्यात. 2 नोटा नागेश पडल्या बघा मागे पुन्हा एकदा. नाही नाही 5च्या होत्या त्या 5 रुपये. सुहास करता क्या हो. बात आहे. कॅमेरामॅन फोकस करा. पैसा घरी 500ची नोट. हे पहा ही रिस्पेक्ट आहे सुहासने कमावलंय क्रिकेटमध्ये. काम झालं. प्रीमियर लीग खेळून काम झालंय. अजून 500 दिलेत प्रताप भोईरला. दोघांना 250-250. नोट अर्धी करा तिकडेच. प्रताप सांगतो तू ठेव. जयेश सांगतो तू ठेव. जयेशला एकदाच सांगितलं. जयेश ओके बोलला. मी ठेवतो. लाजायचं नाही गड्या. गाव आपला आहे. 9 धावा झाल्यात. 30 पाहिजेत. थँक्यू नागेशजी. मला वाटतं हळूहळू इथे इथे येतील. प्रदर्शन लाईव्ह इतर गोष्टी आहेत तिथेही पैसा येईल आणि पाहिजे. युवांश 11 त्यांचा संघ आहे. पहिलाच बॉल पॉइंटला गेलाय. रनआउटची संधी होती. संधी गमावलाय. एका धाव्याने धावफलक 10. धीरज म्हात्रे सुंदर क्षेत्ररक्षण मात्र 1 धाव रोखू शकले नाहीत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती मात्र 10. 2 गडी बाद. पहिल्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील माफ करा. चालेल. 3 झाल्यात. 10 रन 2 विकेट. इनसाइड एज पाठीमागे सुहास आहे. पुन्हा एकदा बॉल अडवलाय काय. पुन्हा एकदा पैसे येतील. 4 बॉल 10 रन आतापर्यंत. थोडा एन्जॉय करतायत. मजा येते आणि एंटरटेनमेंट हवंय. 14 बॉलमध्ये 29ची गरज. टॉस जिंकून नायरा 11ने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय नेक्स्ट मॅचमध्ये. शॉर्ट फाईन लेगला अप्रतिम फिल्डिंग. क्या बात आहे. कुणाल पाटील नेहमी एक्स्ट्रा मेंबर. टिवरीची मॅच कुठेही असू द्या पहिला कॉल ते करतील की मॅच कितवा आहे, काय घडामोडी घडले, लाईव्ह दिसत का नाही, काय बिघाड आहे. आणि या सर्व घडामोडी पाहत असताना आज काय फिल्डिंग केलंय. अप्रतिम फिल्डिंग कुणाल पाटील. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक. अकरा रन 2 विकेट. म्हणजे या मॅचमध्ये टार्गेट छोटा असलं ना तरी बॅटल मोठं रंगते. आणि प्रताप सध्या आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. या बॉलला खेळलंय. 1 धाव कंप्लीट. एका धाव्याने जर पाहिलं तर धाव पळक 12. हॅलो हा डान्स शेखर पाटील याचं इथे आगमन झालेलं आहे आणि नंतर त्यांचा डान्स सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. डान्स स्टेप तुम्हाला समजणार नाही पण डान्स पाहायला मिळेल. कर्नाटकवरून मॅचचा आनंद घेत आहेत खास भावेश पुणेकर ज्यांनी स्टंप दिले होते या स्पर्धेकरता. 5 रात्रीमध्ये जे लाइटिंग स्टंप होते LED. भावेश 12. पुणेकर आपला आभारी. आणि मॅचचा आनंद घेत आहेत ते. कर्नाटकला गेलेत परंतु टिवरी प्रीमियर लीग पाहत आहेत. 12 बॉल 27ची गरज. करण आलाय. काय वाटते महानजी की इथे मॅच
बनेल बॅटिंगवाल्या टीमच्या बाजूने. प्रताप आहे तर मुमकिन आहे. प्रतापचा विकेट गेला तर दबाव येऊ. हो नक्कीच. तीळ मात्र शंका नाही याच्यामध्ये, कारण की चेंडू हा गोल आहे, जर तरच्या गोष्टी नाहीत. चांगला शोध तुम्ही लावलाय. पुढचा बॉल करणचा. पहिला बॉल स्विच केलाय. फिल्डर आहे. ओ हो हो, काय कॅच घेतलाय. जल्लोष पहा, सेलिब्रेशन पहा. आणि या मॅच मध्ये जो उल्लेख केला होता ना की इथे काय विकेट गेला तर दबाव येईल, यस गेलाय. कधी कधी कॉमेंटेटर जे प्रेडिक्शन करतात ना त्या गोष्टी घडत असतात. मग आकाश चोपडाचे कॉमेंट तुम्ही ऐका. नजर लागली असं म्हणावं. नजरच लागली. तांब्या तांदूळ घ्या, अगरबत्ती लगेच काढून टाका. मला वाटतं तुम्ही जास्त भगतगिरी केले आपल्या करिअर मध्ये. नाही, घरामध्ये नजर काढली जाते. बरोबर आहे, अशी कमेंट आले. बाकी मला काय माहिती नाही, फक्त मी जोक मध्ये बोललोय. नाही हॅलो, अंगावा गेस नाही लिहिला तर लीलाधर नक्कीच. लीलाधरला आम्ही सांगितले की टिवरी गावाचा नवसाचा बकरा. हॅलो, जसा जीवधनी मातीला सोडलेला होता. त्यांनी सांगितले की 12 रनवर 3 विकेट आहे सध्या मॅच क्रुशल मुवमेंट वरती. फुलटॉस बॉल आहे, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फिल्डर मागे राहिला आणि इथे त्याला बीट करून येतोय चौकार. 4 धावा. विपिन भोईर डीजे मास्टर कुठे असाल तर संपर्क साधा. खरोखर आजची जी साऊंड सिस्टम आहे ना ती अप्रतिम. फटका अप्रतिम आहे. फिल्डर येतोय रोशन भोईर, बॉल अडवतोय आणि सध्या 1 धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक पाहिलं तर टीमची धावसंख्या 17 वर 3 विकेट. करण उर्फ नायकी, मला वाटते विदाऊट नायकी शिवाय तो कुठलीही ब्रँड वापरत नाही, खास करून शूज. खरी आहे ही गोष्ट. ब्रँड ब्रँड शिवाय कुठे जात पण नाही ते. तुम्ही पहिली मॅच पाहिली असेल त्यांची, अप्रतिम फलंदाजी केली होती. 53 धावा केल्या होत्या 12 चेंडूमध्ये. म्हणजे असं नायकीचा ब्रँड वापरावा लागेल. ओ काय बॉल टाकलाय. जवळ जवळ करोडाचं नुकसान करणारा बॉल आहे हा. शरीरभेदी बॉल होता आणि हा प्रतिम बॉल. प्रत्येक जण करोडपती आहे जगात, फक्त मानलं तर. ती थिंकिंग डोक्यात आणली तर. 18 वरती 3 गेलेत. 8 मध्ये 21 पाहिजे आहेत. मॅच ऑन आहे. आडव्या बॅटचा वापर केलाय. आडव्या बॅटने आडे हात से आडे बल्ले से. लेट्स सी अंपायर डिसिजन. दोन्ही अंपायरने हात सेम केले होते. 4 धावा, पलटवार, चौकार. 4 धाव्याने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 22. आता मला वाटतं हिमांशू आहे आणि त्यांनी चॅलेंज केलं होतं आपल्या पिताश्रीच्या या डिसिजनला. DRS पाहिजे होते, परंतु परशुराम पाटील यांनी थोडेसे डोळे वर केले. हिमांशू मागे गेला लगेच. 22 धावा, 5 बॉल. या ओव्हरचा अंतिम बॉल पाहिजे आहेत आता 17 बॉल शिल्लक आहे 7. आज चेन्नईवाले थोडे खुश झालेत जो मॅच जिंकला.
मुंबईवाले नाराज झाले, RCB वाले खुश झाले. जास्त RCB वाले. किंग कोहली वन अँड ओनली 18 वर्ष, लॉयल्टीचा कमाल. हॅलो. रोहित शर्माची देखील रिस्पेक्ट भरपूर आहे, परंतु विराट कोहली आहे. 7 मध्ये 17ची गरज. टायमिंग भरपूर घेतलाय. एक प्लेअर आणावा लागेल नंतर मला वाटते आतमध्ये. करण मॅरेथॉन मध्ये हा फिल्डर धावला असता तर कदाचित मेडल आलं असतं मंगेशला. ओ फुलटॉस बॉल. या बॉलला खेलना चाहते थे वाशी में, गेंद काशी में. 1 रन. 1 रननी धावपळक. 23 वरती 3 ओव्हर 6 बॉल 16. 50-50 मॅच वाटते. महान पाटील तुम्हाला काय वाटतंय आता कुठला जादू टोना होणार? आता मला वाटतं एक लिंबू चारही बाजूला कापून उडवावं लागेल. 6-16 पाहिजेत. आमचे बाबा पण इकडे आहेत, अंकुश बाबा. हात दाखवा, कुठे असतील तरी हात दाखवा. अंकुश भैर हात दाखवा. यस, तो हात दिसलाय रिक्षाजवळ. यस. राहतो के कातील. 6 बॉल 16 हाची गरज. बॉलिंग मार्क वरती बॉलर. सहा बॉल 16ची गरज. पहिला बॉल आडव्या बॅटने केलंय पुल. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल, डिलाइटफुल षटकार. काय फटका खेळला हा, पहा फटका. कंट्रोल पुलचा फटका कसा असतो हिमांशू. पॉपिंग क्रीजचा चांगला वापर. डीप इन द क्रीज मध्ये, अक्रॉस द लाईन, आडे हात से आडे बल्ले से छक्का. 5 बॉल 10ची गरज. पुढचा मॅच देखील एक मजा येईल. नायरा 11 टिवरी आणि त्यांच्या अपोजिट युवांश 11. ग्रुप स्टेजचा शेवटचा मॅच. नंतर मला वाटते नॉकआउट मॅच चालू होईल. पाच बॉल 10ची गरज. एक का डबल. ओ वाईट बॉलचा सिग्नल. आता पुन्हा एकदा हिमांशूने सांगितले की केलपट्टीच्या बाहेर पिचिंग, परंतु परशुराम पाटील सांगतायत नाही. पुन्हा एकदा काहीच बोलू शकत नाही हिमांशू. घर घर की कहाणी आहे. कहाणी घर घर की. 5 मध्ये 9. 30 धावा, 3 विकेट. ब्लॉक हॉल डिलिव्हरी होते. ऑन दी अप फटका खेळायचा होता. मिड ऑफ मधून चेंडू लॉंग ऑफला गेला. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आउट कोण आहे बघूया. जयेश मला वाटतं हे अंपायर. जयेश आउट. अंपायरनी सांगितल्यावरच रिव्ह्यू असेल. सुहास भोईर. यस, जितूने घेतलाय रिव्ह्यू. चला DRS चा वापर केलाय स्क्वेअर लेग पंचांनी. सुहास मला वाटते त्यांना खास काहीतरी सांगितलंय. सुहास खुश आहेत. स्माइल बघा त्यांच्या चेहऱ्यावर. कुणाला बघितलं की वास्तव पिक्चरची आठवण येते. ती संजय दत्त सारखी चाल आहे त्यांची. 1.5 फूट.
जयेश बॅक टू द पॅव्हिलियन असं थर्ड अंपायर यांनी सांगितलंय. कारण की हिमांशूची बॅट अगोदर ब्रश झाली ती पुढे येणारे बॉल आहेत आता 4 मध्ये पाहिजेत 8. जिंदगी के साथ जिंदगी के बाद 4 मध्ये पाहिजेत 8. 4 बॉल 8ची गरज. हिमांशू 6 मध्ये 17 गेल्यात. अजून एकदा फुलटॉस बॉल. हिमांशूने या बॉलला केले मिड विकेटला. रोशन भोईर पिंट्या एकच वादा पिंट्या दादा आणि त्याचा एकच इरादा कॅच घेण्याचा. हा फटका पहा. फुलटॉस बॉल होता. लालच दिली फ्लाईट दिली आणि या बॉलला अक्रॉस द लाईन खेळलं. आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा. कॅच घेतलाय. अप्रतिम कॅच. सेलिब्रेशन पहा. हे सेलिब्रेशन ज्यावेळी प्रताप भोईरनी षटकार मारला होता ना त्यावेळी रेलिंग वरून पिंट्या खास आला होता 2000 रुपये घेऊन. आज पिंट्यासाठी कोण येईल हेही पाहिलं जाईल. राज येईल का? 31 रन झाल्यात. पाहिजे आहेत आता 8. रक्षाराम यादव ओ यावेळी वाईट बॉलचा सिग्नल आला. एक्स्ट्रा धाव. आता दबाव वाढलाय. वाईट बॉल येतोय. 3 बॉल 7ची गरज. आणखीन एक चांगला बॉल. सुहास भोईर DRS कडे कमी लक्ष द्या आणि आपल्या फिल्डिंग कडे जास्त लक्ष द्यावं लागेल. इथे बाईकच्या माध्यमातून एक धाव. आता 2 बॉल 6. सुहास भोईरच्या कुठेतरी हा चेंडू लागलाय की काय? हातावरती लागलाय. 2 बॉल 6. लेफ्ट हँड सगळ्यांकडे आहे भरपूर कामाचं. 2 बॉल 6ची गरज. दोन 6. पाणी आलंय मैदानाच्या आतमध्ये आणि 2-3 बॅटही आल्यात. टाइमर टाइम. दोन बॉल 6ची गरज. टाइमपास करू नका प्लीज नाही तर तुमचा 1 बॉल कमी होईल. तुम्हालाच बरं होईल. 2 बॉल 6ची गरज. स्ट्राईकला आलाय जतीन. ओ जतीनने आडव्या बॅटने पिंटूकडे खेळलेला बॉल. अप्रतिम कॅच. 1 बॉल 6. पिंट्याही सांगतोय आता एकच चांगला टाकायचा आहे. असाच टाकायचा आहे. फक्त पावर नको लावून देऊ. 1 बॉल 6. मान पाटील अनेक मोठमोठे बॅटर पाहिलेत. फ्रेश बॅटर येऊनही षटकार मारतो. 1 बॉल 1 धावा होत नाही. 1 बॉल 6 होते. तुम्हाला काय वाटते या मॅच मध्ये? होतील. आपण काहीच सांगू शकत नाही कारण की चेंडू हा गोल आहे. मारू पण शकतील आणि निर्धाव पण जाऊ शकेल. 50-50. 50-50. जो बिस्किट. परंतु सटम साहेब तुम्हाला सांगू शकतो मी जे आता जे प्लेयर उतरलेत मी तर त्यांना पहिल्यांदा खेळताना बघतोय पण खूप चांगले खेळतात. खूप चांगले खेळतात. कल्पेश जो विनोद दादांनी उल्लेख केला की 8 दिवस टिवरी गावात आणि बाकी आउट ऑफ असतात. राजस्थान
रजवाडे. बघूया आज कशी बॅटिंग करेल. कल्पेश 1 मध्ये 6ची गरज. गोलंदाजी अप्रतिम केली होती कल्पेशने. आता बॅटिंगवरती जर गोल्डन सिक्सर ठोकला ना तर टिवरी प्रीमियर लीग मध्ये कल्पेश या नावाची चर्चा. आता बॉलरवरती 1 बॉल 6ला बॉलरवरती प्रेशर असतो, बॅटरवरती कमी. बघूया. प्रताप भोईरच होता आणि याच एंडनी तो षटकार ठोकला होता. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. 1-6 टाळ्या वाजवायच्या या मॅचला. 1 बॉल 6 पाहिजेत. 1-6 मॅच रंगलाय आणि मॅच रंगवणारा जयेश चांगली गोलंदाजी करतोय. कल्पेश ठोकेल की जयेश मॅच जिंकवेल. 1-6. ओ दांडी गोल. वेगाने बॉल टाकला, यष्ट्यांवरती नेम साधला आणि इथे दांडी 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 गोल. क्या बात आहे. दर्शन भाई आल्यात मैदानाच्या आतमध्ये. सेलिब्रेशन पहा. हे सेलिब्रेशन टुनुक टुनुक टुक टुनटुन. चौधरी ऑटो 1/5 रन्स. यस, इथे बसलेले आहेत संघ मालक खूप खुश झालेले आहेत. थांबा खिशात हात घालू नका. नंतर खिशात हात घालू नका. थांबा. आता मॅनातून तलवार बाहेर येईलच. ही मॅच समरी पाहू शकता. मिथून 20 रन केले 7 बॉलमध्ये. तो टर्निंग पॉईंट धाबा होत्या. गोलंदाजीमध्ये 5च धावा दिल्या. त्यानंतर रोशनने 6 रन केले. रोशनने 7 रन दिले, 1 विकेट घेतले. जयेश जी ओव्हर टाकली ना, 3 विकेट 9 रन 1 ओव्हरमध्ये. टर्निंग पॉईंट ओव्हर होती. आता मिथून आणि जयेश दोघांमध्ये ही चर्चा आहे. एकतर मिथूनच्या 20 धावा नसत्या, 38 पर्यंत पोचला नसता आणि जयेशने कमबॅक केला नसता, 3 विकेट घेतले.